कोणाशी काय आणि कसं बोलावं काहीच कळत नाहीये। आधी तुम्ही बोलायचात आणि मी ऐकायचे, आणि आता बघा मी एकटीच बडबडणार आणि तुम्ही एकही शब्द नाही बोलणार। मला असं तुमच्याशी एकतर्फी बोलण्याची सवय नाहीये। तुम्हाला आठवतंय त्या दिवशी निघताना मी किती भांडले होते तुमच्याशी, आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की काही झालं तरी अभिला घरात घेऊन नाही यायचं। आणि आज बघा मी स्वतःच अभिला इथे घेऊन आले। सावली, मी सावली आहे, तुमची सावली तुमच्या जवळ आहे। एवढं सगळं होऊन गेलं, आपण भांडलो, एकमेकांपासून दुरावलो गेलो, पण तरी तुम्ही माझंच नाव घेताय। झालं? हात सोड। तुला इथे कशासाठी आणलं होतं? सारंगशी बोलायला ना? मग हात नाही लावायचा त्याला। माझ्या लेकाला स्पर्श सुद्धा करायचा नाही। हात सोड। वहिनी, वहिनी, अबीर आणि ओवी कुठे आहेत? दिसलेच नाहीयेत, झोपलेत का अजून? हो अगं, काल खूप उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते दोघं। राहू ते, झोपू दे त्यांना। बरं वहिनी, अबीर इथे नवीन असल्यामुळे त्याने तुम्हाला किंवा ओवीला त्रास तर नाही ना दिला? एकदा बडबड सुरू झाली ना त्याची थांबतच नाही तो। सावली, वेडी आहेस का तू? त्याचा काय त्रास होणार आहे आम्हाला? उलट तुला खरं सांगू का, अबीर इथे आल्यानंतर घर कसं भरल्यासारखं वाटतं। मुलांमुळे ना वेगळाच उत्साह आलाय घरात। वहिनी, घर जसं होतं ना अगदी तसंच ठेवलंय तुम्ही। वहिनी, इथे विठुरायाची मूर्ती असायची ना, कुठे गेली आता?